तर गाईज आता आपण चाललो आहोत पूलमध्ये आणि पूलचा यूज करणार आहोत स्विमिंग करायला. स्विमिंग. तर गाईज आम्ही अंघोळ केली, स्विमिंग पूलमध्ये गेलो, त्याच्यानंतर अंघोळ केली आणि आता आम्ही कुठे चाललोय? पॅरा रोड. त्याच्यानंतर अंजुना बीचला जाणार आहेत आणि मार्केटला जाणार आहेत गाईज. ऊन आलेलं आहे, थोडा जास्तच आहे ऊन तसं. तर मी फुल ड्रेस घातला कारण मला टॅन नाही व्हायचंय. गाईज आउटफिट बघू शकता माझा. तर गाईज हे आईस्क्रीमचे फ्लेवर्स आहेत. मला ही एक ट्राय करायची होती. खायचे संध्याकाळी. फोन दाखव ना त्यांना. हां फोन बघा कसला क्यूट आहे. गाईज गर्दी किती आहे बघा तुम्ही, गर्दी. आणि इथं पण खूप लोक आहेत. आणि हा कुठला रोड आहे? पॅरा रोड. पॅरा रोड आहे. आणि आता आम्ही जिथून आलो ना तो पण सेम असाच रोड होता आणि तिथं फोनच नव्हता. आम्ही तिथे परत चाललो. तर गाईज आता आपण पॅरा रोडला गेलो होतो पण तिकडे एवढी गर्दी आहे, खूप क्राऊडेड आहे ते. म्हणून इथे ना बाजूला एक असा सेम रोड आहे, आपण तिकडे आलो होतो. आम्ही दाखवतो तुम्हाला आता. इथे गर्दी पण आहे बघा, हे बघा सेम पॅरा रोड सारखाच रोड आहे, बाजूलाच आहे आणि गर्दी पण नाही, इथं कोणच नाही. तर आम्ही इकडे आलो. कुठे बघा बघा काय काय सामान ठेवलं त्याच्यावर. तर गाईज आता आपण आलो आहोत अंजुना मार्केटला आणि संजीवनी इथे बघत आहे. काय ते? मिरर. क्यूट मिरर आहेत गाईज. बघू शकता मी किती इकडे आलो आहे. स्वतःलाच दाखवत नाही. मी तुला दाखवत होतो समजा. तर गाईज इथे मार्केट आहे. लाईट का रे अशी इथे? इकडे बघा लाईट किती, इकडे पण ब्लू ब्लू दिसते. आतमध्ये बघा, आतमध्ये गेल्यावर लाईट बघा कशी चेंज होईल. आता बघा कशी लाईट चेंज झाली बघा. इथे खूप सारे असे शोपीस वगैरे आहेत, ड्रीम कॅचर वगैरे सर्व काही आहे. काय जिथं काय एवढं वाटलं नाही घेण्यासारखं. तर आता आम्ही चाललो बीचकडे. अंजुना बीच. लेट्स गो. अजून एक स्कॅम आहे पुढे ना बाळा, मागे ना बाळा. तिथं अजून एक स्कॅम आहे. आम्ही आलो इकडे तर तो बोलतो पार्किंगचे 10 रुपये. बाहेर न बोलतो 10 रुपये. आणि आतमध्ये गाडी टाकली तर बोलतोय 10 मिनिट का 10 रुपये आहे. 10 मिनिट मीन्स तुम्ही इथं जाऊन आतमध्ये जाऊन याल फक्त. तर इट्स लाईक 30 रुपीज. तर 30 रुपीज पे केले त्याला. आता बीच बघा तुम्ही. चल काय तिकडे बघा पाऊस पडतोय, कसं दिसतंय. कसं नाही रे, कसंच असतं मग. भारी येते ना कसं क्रिस्टल वाला वॉटरमॅटिक क्रिस्टल. तर गाईज आता आपण इथून चेकआउट करत आहोत नॉर्थ गोवावरून. नॉर्थ गोवाला बाय बाय कर संजीवनी, बाय बाय. आणि आता आपण जाणार आहोत साऊथ गोवाला. साऊथ गोवा इज ऑल अबाउट पीस. शांत वातावरण. आपण तिकडे जाणार आहोत आता. आम्ही बोलते आम्ही अंजुना बीचवर गेलो तर इतका पाऊस पडत होता आणि त्यात आमचा ह्याने ना ट्रायपॉडचा ब्लूटूथ रिमोट घालवला. मी मग कोणी तुम्हीच घालवलास. मी गेला आपल्याकडून नाही, तुझ्याकडून. मला वाटलं भाई आता 2 दिवस फोटो कसे येतील, माझा दिमागच नव्हता चालत. नंतर समजलं आपण दुसरी सेल्फी स्टिक घेऊ शकतो किंवा ट्रायपॉड घेऊ शकतो. तर आम्हाला परत दुसरी सेल्फी स्टिक घ्यायला लागली आमच्यात ऑलरेडी असून. ट्रायपॉड घ्यायला लागलं गाईज. आणि तिथून आम्ही डायरेक्ट रूमवर आलो, बॅग वगैरे पॅक केले आणि आता आम्ही दुसऱ्या इथे चाललो साऊथ गोवाला. तिथे जाऊन आम्ही लंच करू, डिनर करू.
सॉरी डिनर. गाईज आता आपण साऊथ गोवाला पोहोचलो आहे. आणि हा आहे आमचा स्टेचा लोकेशन. लेट्स गो. आता आम्ही जाऊन डिनर करू आणि रेस्ट करू आणि बाकी काय एक्सप्लोअर करायचं आहे ते उद्या बघू. आणि ही गाईज प्रॉपर्टी खूप छान आहे बघा. आम्ही या कॅबने आलो इथे. इतना बडा ट्री गाइस, इतना बडा. सिरियसली एवढे मोठे कसे काय? हा एवढे मोठे. भारी आहे ना. गाईज बघा एक व्हिडिओ बनवते मी 2 बॅगा घेऊन आहे. हिला काय वाटत नाही. नाईस दिसतं तर. गाईज इथे पूल पण आहे. मोठा पूल आहे ॲज कम्पेअर टू दॅट वन. पण एवढे मोठे ट्रीज कसले आहे ते मला समजत नाही. आणि ते पण एवढे ते डिझाईन मध्ये आहेत तर तिथं आपल्याला आधार करताना अलग अलग काइंड ऑफ. आम्ही इथे एवढे लेट आलो का इथे जो रेस्टॉरंट होता ते क्लोज झाले, तर आम्हाला इथे झोमॅटो करायला लागला. हॅलो. मी तर गाईज पुन्हा एकदा सीन झालेला आहे. हिच्या आधी मी ऑर्डर केला होता म्हणजे माझ्या फोनवरून आणि पिझ्झा ऑर्डर केला होता. तर काय झालंय हिचा पिझ्झा आला आहे आणि माझा ऑर्डर अजूनपर्यंत रेस्टॉरंटमध्येच आहे. तो आता पिक करणार आहे. आता आणि किती इथले सर्व रेस्टॉरंट बंद आहे. तिथे हॉटेलचा पण एक रेस्टॉरंट आहे तो पण बंद झाला. आम्ही इथे खूप लेट आलो. भूक लागली आहे गाईज. तर आता पिझ्झा आला याचा तो खाऊन तर घेऊ. टेस्टी यम्मी. रात्री पण दाखवू शकतो आपण. कायच किती ब्युटिफुल आहे बघा. हे खूपच छान आहे. मस्त आणि मला आहे. वाटतं ना हे न्यूली ओपन आहे कारण की यांचे रूम्स वगैरे ना एकदम क्लीन आहेत. आणि ही तर बघा आणि ब्रेकफास्ट फ्री आहे ना, इन्क्लुडेड आहे. म्हणजे इन्क्लुडेड आहे. आणि ही बाल्कनी आहे यांची रेस्टॉरंटची. इथून ना पूर्ण पूलचा आणि रात्री हा एकदम चांगला दिसतो. काय खूपच छान आहे. मला वाटतं दुसऱ्या तर कुठे जायची गरजच नाही. तेच खूप फोटो येतील. किती भारी दिसते. आणि हे कुठले ट्रीज आहेत का माहिती नाही. खूप भारी आहेत ट्रीज मस्त आहे. असं बनाना लीफ सारखं आहे पण काय नाही खाली बनाना वगैरे. आय डोंट नो. आम्हाला इथे वरती रूम पाहिजे होती पण ती नाही भेटली. मग आम्हाला खाली सर्व रूम फुल होते इथे. तर गाईज आमचा ब्रेकफास्ट करून झालेला आहे. खूप छान होता ब्रेकफास्ट. तर इथे इकडचा व्ह्यू बघा तुम्ही. व्ह्यू लाई कॅमेरा. ते हा बघा लाई कॅमेरा गेलेला आहे. बघा कसला हँडसम दिसत आहे. बघू शकता तुम्ही यांचा पूल किती छान आहे आणि सराउंडिंगला फुल ट्रीज वगैरे आहेत. तर खूपच भारी आणि वाटत आहे. सर्व्हिस पण एक नंबर आहे. एक नंबर. लाईक इट्स 5 out of 5. D7 नाव आहे याचं. तुम्ही गोव्याला आला तर इथे नक्कीच स्टे करा. आम्ही साऊथ गोव्याला आहोत आता. आम्हाला म्हटलं इथे काय, नंतर पडदा उघडल्यावर बघितला तर इथे बाल्कनी आहे छोटीशी. त्यांनी ना एकदम असं गार्डन बनवलंय ना. खूप छान गार्डन बनवलंय. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतंय. गाईज तुम्हाला माहितीच असेल मला ऊन नाही आवडत. फुल कव्हर होऊन तर गाईज हिने काय केलंय ना तर माझी टी शर्ट घातली आहे. आणि goggles हे बघा खाली पण बघा. आम्ही रेडी झालेले आहोत पण आमच्या रूममेट्सला खूप टाइम लागते अजून. रूममेट्स नाही सॉरी, आमच्यासोबत कोणतरी आलेले आहेत. त्यांना खूप टाइम लागतो. काय मला आधी वाटायचं का आम्हाला जास्त टाइम लागेल कारण की स्किन केअर वगैरे करते ना. तर मला वाटलं की आम्हाला जास्त टाइम लागेल पण आम्ही कधी पण आहे ना रेडी होतो आणि त्यांना जाम टाइम लागतो. इश्यू आहे काय इश्यू आहे. बट देयर इज नो यूज ऑफ दिस हेअरस्टाईल यू नो. आपण चाललो स्कूटीवर आणि वी हॅव हेल्मेट आणि हेल्मेट घालायलाच लागेल कंपल्सरी. तर माझी केस अशी नाही राहणार. सनशी टॅन नको व्हायला म्हणून फुल प्रोटेक्शन केलेलं आहे. मॅडम जी रुकिये मॅडम जी. Oh my God. खाल्लाय ना. तर
गाईज आता आम्ही चाललो आहोत कुठल्या बीचवर पटल पेटीएम काहीतरी आम्ही फास्ट रेडी झालो आणि आता चाललो याच्यावर नाही सांगू शकत बाई त्यानं गाडीचा याचा आवाज येईल थांब पुढे जाऊन सांगू तिकडे त्या बाजूला पण तिकडे पण गर्दी दिसते. तू एवढा का पण डोला दुधू दाखवला तुला काही सनसेट काही तिथं खूप गर्दी होती तर आम्ही इथून जात आहोत इथं खूप गर्दी आहे खूप तर आम्ही इथून निघालो आहोत खूपच आहे का कमी गर्दी आहे.